जून महिन्याच्या अखेरीस मुंबईत पावसाला सुरुवात झाली, पण पहिल्याच पावसात जागोजागी पाणी साचल्याचं दिसलं. तर महापौरांसमोरच महापालिकेचा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला. महापौर रितू तावडे यांच्या समोरच कारभाराची पोलखोल झाली. पाहूया. पहिल्याच पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची दैना झाली आणि त्यातच मुंबईच्या महापौरांसमोरच कारभाराचे वाभाडेही निघाले. कारण पाहणी करण्यासाठी आलेल्या रितू तावडे यांच्या समोरच त्यांचेच अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडले. खरं तर पावसाच्या आधीच मॅनहोल बंद आहेत की नाही याची खातरजमा करणं आवश्यक आहे. पण महापौरांच्या समोर पावसाआधीच्या कामाचा पर्दाफाश झाला. सुदैवाने या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी. पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल. पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. जेव्हा महापौरांच्या समोर ही घटना घडते, हा महापौरांचा खरा अपमान आहे. आणि महापौरांच्या अपमानाबरोबर महापौरांना ते माहितीच नसावं की तो आपला कर्मचारी आहे, हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान आहे. त्या क्षणाला स्टॉर्म वॉटर जे पावसाळी नाल्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या क्षणाला त्यांना निलंबित केलं पाहिजे. याआधी मॅनहोलमध्ये पडून अनेक मुंबईकरांचा जीव गेलाय. त्यामुळे आता तरी जीवघेणे मॅनहोल बंद होतील अशी अपेक्षा. दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचल्याच्या घटना घडल्यात. कुर्ला, किंग्स सर्कल, सायन, साकीनाका या परिसरात पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे पाणी साचलं. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याचंही समोर आलंय. आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही, मुंबईची झाली, तुंबई वगैरे, कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही. पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या, ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाही आहे किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाही आहे. आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झालेत आपण पाहत आहे. 31 मेची डेडलाईन उलटून गेली. पाऊस 15-20 दिवस लेट आला आणि तरी जर मुंबईची तुंबापुरी होणार असेल तर मला असं वाटतं हे मुंबईचं प्रशासन, महानगरपालिकेचं प्रशासन आणि महापालिकेचे असलेले सत्ताधारी करतायत काय. पेडणेकरांना सांगा, घरात प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, बाहेर निघा. बाहेर आल्यानंतर तुम्हाला मुंबईची परिस्थिती कळेल. घरामध्ये बसून मुंबईची परिस्थिती कळणार नाही. ही जी तुमची पारंपरिक पद्धत आहे उपाटाची, घरात बसून बीसी घेणं, घरात बसून लोकांना कोविडमध्ये सूचना देणं किंवा घरात बसून आता पावसाची परिस्थिती सांगणं, फक्त राजकारण करण्यासाठी नाही, मुंबईची सेवा करण्यासाठी ना पारदर्शकता पाहिजे आणि काम करायला हवं. पावसानंतरच्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचे होणारे हाल ही दरवर्षीची परिस्थिती आहे. याही वर्षी पहिल्याच पावसात परिस्थिती फारशी वेगळी काही दिसलेली नाही आहे. कृष्णा सोनारवाडकरसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.